व्हायरस हा शब्द कानावर पडला की सर्वांच्याच अंगावर काटा उभा राहतो. मग तो जीवाणू व्हायरस असो की संगणक व्हायरस असो. वैद्यकीय क्षेत्रात व्हायरसमुळे मोठे नुकसान होते. तसेच संगणक क्षेत्रात पण मोठे नुकसान व्हायरसमुळे होत आहे. 2000 सालच्या मे महिन्यात आय लव्ह यू या नावाच्या संगणक व्हायरसने शेअर दलाल, खाद्यपेय विक्री करणाऱ्या कंपन्या, प्रसार माध्यमे, वाहन निर्मिती उद्योग आणि त्याचबरोबर सरकारी कार्यालये, संस्था, विद्यापीठे आणि वैद्यकीय सेवा ठप्प केली. जगभरातील कोट्यवधी संगणकांना या व्हायरसची लागण झाली. व्हायरस निर्माण झाल्यापासून अवघ्या 10 तासांतच अमेरिकेतल्या 70% ते 80% संगणकावर या व्हायरसचा फैलाव झाला आणि त्यामुळे झालेले नुकसान हे $100 कोटी पेक्षा अधिक होते. गेल्या वर्षी कोड रेड या व्हायरसमुळे जगभरात $200 कोटी हून अधिक नुकसान झाले. या व्हायरसमुळे बाधित झालेल्या संगणकांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींना अशा संगणकांवर या व्हायरसमुळे नियंत्रण ठेवता आले. इंटरनेटमार्फत या व्हायरसचा फैलाव झपाट्याने झाला. सध्या जे लोक आउटलुक एक्सप्रेस ईमेलसाठी वापरतात त्यांना त्यांच्या परिचयांच्या लोकांकडून या व्हायरसने बाधित ईमेल आल्या असतील. जर कोणी ती ईमेल उघडून पाहिली असेल तर त्याच्यातल्या मजकुराचा अर्थबोध झाला नसेल आणि नंतर त्याच्या संगणकात बिघाड आढळला असेल. अशा प्रकारच्या व्हायरस हल्ल्यांची शेकडो उदाहरणे देता येतील. संगणक व्हायरस नेमका आहे तरी काय हे कुतूहल बऱ्याच लोकांना आहे. मानव जातीवर ज्या अतिसूक्ष्म जंतूंचा हल्ला होतो तेच जीवजंतू संगणकांवर हल्ला करतात का? हा प्रश्न लोकांच्या मनात येतो. अथराक्सचे जंतू आणि संगणक व्हायरस यात काही साम्य आहे का? संगणक व्हायरसची व्याख्या द्यायची झाली तर जी संगणक बाह्य वस्तू किंवा सूचना जी संगणकात प्रवेश करून संगणकात बिघाड घडवते किंवा साठवलेल्या माहितीची नासधूस करते तिला संगणक व्हायरस म्हणतात. संगणक व्हायरस एक संगणक प्रणाली असते जी इतर संगणक प्रणाली दूषित करून त्या प्रणालीत स्वतःच्या सूचना प्रस्थापित करते आणि हेतुपूर्ण नुकसान घडवते. हा कोणत्याही प्रकारचा जीवाणू व्हायरस नसतो आणि त्याची निर्मिती संगणक प्रणाली, प्रोग्रॅम लिहिणारे सॉफ्टवेअर तज्ज्ञ कुहेतूने करत असतात. प्रचलित संगणक व्हायरस हे संगणकावरच्या इतर प्रणालींमध्ये शिरकाव करतात आणि मग संगणकाची हार्ड डिस्क किंवा फ्लॉपी डिस्कचे नुकसान करतात किंवा त्यांना निकामी करतात. संगणकातल्या कार्य करणाऱ्या सूचना, एक्झिक्युटेबल फाईल्स, सर्व फाईल्सची सूची, फाईल डायरेक्टरी किंवा संगणक कार्यरत करणारे यांत्रिक भाग हे व्हायरसमुळे निष्प्रभ होऊ शकतात. आज सुमारे 10,000वर संगणक व्हायरस अस्तित्वात आहेत आणि ही संख्या रोज वाढत आहे, 8 ते 10च्या संख्येने. प्रत्येक व्हायरस कोणत्या प्रकारचे आणि किती नुकसान करतो ते त्याच्या प्रोग्रामवर अवलंबून असते. काही व्हायरस हे साठविलेल्या माहितीचे नुकसान करता मॉनिटरवर सूचना किंवा आकृत्या अथवा चित्र दाखवतात. काही व्हायरस मात्र अतिशय धोकादायक असतात. ते संगणक निकामी करतात, त्यावरची माहिती पुसून टाकतात किंवा संगणकाच्या कार्यात व्यत्यय आणतात. एका संगणकावरून नेटवर्कच्या माध्यमातून ते इतर संगणकांवर पसरतात. मात्र व्हायरसमुळे संगणकाच्या यांत्रिक भागाचे, हार्डवेअर चे नुकसान होत नाही. संगणकाचा आत्मा सीपीयू कधी वितळत नाही, डिस्क कधी जळत नाही किंवा मॉनिटरचा स्फोट होत नाही. अशा प्रकारच्या धोक्याच्या सूचना या अफवाच असतात. काही वर्षांपूर्वी लोकांचा असा समज होता की व्हायरसमुळे डेटा फाईलचे नुकसान होत नाही कारण त्यात कोणतीही सूचना कार्यरत नसते. पण हा मात्र चुकीचा समज आहे, कारण व्हायरसचा मुख्य हेतू अशा माहितीचे नुकसान करणे हाच असतो. जे अधिकृत प्रोग्राम नुकसान करण्याच्या हेतूने लिहिलेले असतात त्याचे अनेक प्रकार असतात. बॉम्ब, ट्रोजन हॉर्स, वर्म आणि व्हायरस हे काही प्रकार आहेत. प्रत्येक प्रकार जरी तांत्रिकदृष्ट्या वेगळा असला तरी सर्वसाधारणपणे त्यांना व्हायरस म्हणून संबोधले जाते.